थ्रेडिंग वॅक्सिंग करून चेहऱ्यावर येणारे जाडलव, नको असलेले चेहऱ्यावरचे दाट केस जर वारंवार काढत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. अशा प्रकारे थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगने हा प्रॉब्लेम लपवण्यापेक्षा त्यासाठी उपचार घेणं जास्त योग्य आहे असं मला वाटतं. तुम्हाला माहिती आहे का, महिलांमध्ये खूप कॉमनली दिसणारा हा अनवॉन्टेड फेशियल हेअरचा प्रॉब्लेम योग्य उपचारांनी 100% बरा होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत हिरशुटिझम म्हणजे काय, त्यामागची कारणं, लक्षणं, काय काळजी घ्यावी आणि होमिओपॅथिक उपचार कसे काम करतात. महिलांमध्ये अँड्रोजन हॉर्मोन वाढल्यामुळे मेल पॅटर्न हेअर ग्रोथ होते. या कंडिशनला वैद्यकीय भाषेत हिरशुटिझम असं म्हणतात. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथिक क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेअर केअर, हेल्थ केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज आपल्या मराठी भाषेत सोप्या पद्धतीने मांडण्यात येणार आहेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भाषा ही फक्त संवादाचं साधन नाही, ती समाजाचं आरोग्य घडवणारी शक्ती आहे. मी मराठी भाषिक आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. उत्तम आरोग्याची जाणीव आणि ज्ञान मराठीतून प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न. पुरुषांच्या चेहऱ्यावर दाढी-मिशी असणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. एखाद्या मुलाला ती दाढी-मिशी आवडत नाही म्हणून नकोय किंवा येऊ नये म्हणून हे औषध घेतलं तर ते अजिबात काम करणार नाही, कारण ही मुलांची एक नॉर्मल फिजिओलॉजी आहे आणि अनवॉन्टेड फेशियल हेअरच्या कॅटेगरीमध्ये अशी मुलं बसत नाहीत. पण जर एखाद्या स्त्रीच्या चेहऱ्यावर अशा प्रकारचे केस, दाढी, मिशी, छाती किंवा पोटावर जाड काळे केस येत असतील तर ती नॅचरल नॉर्मल फिजिओलॉजी नाही. यालाच आपण अनवॉन्टेड फेशियल हेअर म्हणजेच हिरशुटिझम असं म्हणतो. हिरशुटिझम होण्यामागे 2 मुख्य कारणं असतात. नंबर 1, हॉर्मोनल इम्बॅलेन्स. पहिलं आणि सर्वात कॉमन कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलेन्स. विशेषतः PCOD किंवा PCOS मुळे पाळी अनियमित होते. यामध्ये पुरुष हॉर्मोन्स अँड्रोजेन्स प्रमाणापेक्षा जास्त तयार होतात आणि त्यामुळे नको असलेले केस वाढतात. याचबरोबर इतर हॉर्मोन्स जसं की FSH, LH, T3, T4, TSH यांचा इम्बॅलेन्स असल्याने सुद्धा अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. यासाठी हॉर्मोनल टेस्ट, सोनोग्राफी करून घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त टाईप 1 डायबिटीस मलायटिस म्हणजेच इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलायटिस असेल, तुम्ही बऱ्याच काळापासून इन्सुलिन घेत असाल तर त्याने सुद्धा अनवॉन्टेड फेशियल हेअरचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण हे खूप रेअर आहे. PCOD, हॉर्मोनल इम्बॅलेन्स कॉमन आहे. जास्तीत जास्त 99% केसेसमध्ये हिरशुटिझम होण्याचं हेच कारण असतं. नंबर 2, जेनेटिक हेरिडेटरी फॅक्टर्स. दुसरं कारण म्हणजे जेनेटिक टेंडन्सी. आई, मावशी किंवा आजीला जर असा त्रास असेल तर पुढच्या पिढीला सुद्धा हा त्रास होऊ शकतो. हिरशुटिझम केवळ केसांपुरताच मर्यादित नसतो, त्यासोबत इतरही लक्षणं दिसू शकतात. अनियमित पाळी, तेलकट त्वचा, चेहऱ्यावर फोड किंवा मुरूम येणं, वजन वाढणं आणि कमी आत्मविश्वास. फक्त औषधं घेणं पुरेसं नाही, काही गोष्टी टाळणं खूप गरजेचं आहे. सारखं वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करायचं नाही. स्टिरॉइड असणाऱ्या क्रीम वापरणं टाळायचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही हॉर्मोनल औषधं वापरायची नाहीत. आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. कशा प्रकारचा आहार घ्यायचा यासाठीचा माझा एक व्हिडिओ वर लिंक करते.
तो तुम्ही नक्की बघा आणि त्या गोष्टी फॉलो करा. वाढलेलं वजन कमी करायचे, स्ट्रेस मॅनेजमेंट करायची, योग, मेडिटेशन, योग्य व्यायामाकडे लक्ष द्यायचे. बऱ्याच वेळा पाठीवर किंवा निप्पल्स भोवती सुद्धा असे अनवॉन्टेड केस आलेले दिसतात. पण त्या कंडिशनमध्ये ही औषधं फारशी उपयोगी पडलेली माझ्या प्रॅक्टिसमध्ये तरी मी पाहिलेली नाहीत. पण चेहऱ्यावरच्या नको असलेल्या केसांसाठी योग्य होमिओपॅथिक उपचार 100% फायद्याचे ठरतात. होमिओपॅथीमध्ये हिरशुटिझम मुळापासून बरा करण्यासाठी उत्तम औषध उपचार उपलब्ध आहेत. हॉर्मोन्स बॅलन्स करणे, PCOD कंट्रोल करणे आणि शरीराची नैसर्गिक हिलिंग प्रोसेस ॲक्टिवेट करणे हे होमिओपॅथिक औषधांचं वैशिष्ट्य आहे. योग्य केस स्टडी, योग्य मेडिसिन सिलेक्शन आणि पुरेसा वेळ दिल्यास हिरशुटिझम 100% बरा होतो. नंबर 1, ओलियम जॅकोरिस 3X. हे तुम्ही 3X पोटेन्सीमध्येच वापरा, कारण इतर कोणत्याही दुसऱ्या पोटेन्सीमध्ये चांगले रिझल्ट्स मिळणार नाहीत. चेहऱ्यावर असणारे जाडसर नको असणारे केस हळूहळू या औषधाच्या वापराने गळून जातात आणि परत येत नाहीत. हे परमनंट सोल्युशन आहे, टेम्पररी सोल्युशन नाही. हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारा अनवॉन्टेड फेशियल हेअरचा प्रॉब्लेम इफेक्टिव्हली ओलियम जॅकने ट्रीट होतो. या औषधाबद्दलची खूप जास्त माहिती मटेरिया मेडिकामध्ये उपलब्ध नाहीये, पण बरेच होमिओपॅथिक फिजिशियन्स हे औषध हिरशुटिझमसाठी वापरतात. मी तरी असं अजून पाहिलेलं नाही की अनवॉन्टेड फेशियल हेअरची केस आहे आणि ओलियम जॅक हे औषध दिलेलं नाही. हे खूप कॉमन मेडिसिन आहे. कॉमन यासाठी आहे कारण खूप इफेक्टिव्ह मेडिसिन आहे. डॉक्टर रेकवेक कंपनीचं वापरा. 2 गोळ्या सकाळी, 2 गोळ्या रात्री असा डोस घेऊ शकता. साधारण 1.5-2 महिन्यात फरक दिसायला सुरुवात होते आणि 6-7 महिन्यात तक्रार कमी होते. खूप छान रिझल्ट्स दिसतात. नंबर 2, नॅट्रम्यूर 200. नॅट्रम्यूर 200 पोटेन्सीमध्ये वापरा. जर ओठांच्या वर येणारे मिशीसारखे लव खूप प्रॉमिनंट असतील तर नॅट्रम्यूर खूप छान रिझल्ट्स देते. तुम्ही जर सडपातळ असाल, चिडचिडा स्वभाव असेल, जास्त एक्सप्रेस करत नसाल, ओव्हर थिंकिंग करण्याचं तुमचं नेचर असेल तर तुम्ही हे औषध वापरा. नॅट्रम्यूरचे इतर मेंटल सिम्पटम्स पण तुम्ही एकदा वाचून रिलेट करू शकता. आठवड्यातून एकदा 2 ड्रॉप्स डिरेक्टली जिभेवर घ्या, उपाशी पोटी सकाळी. खूप सुंदर रिझल्ट्स. दर रविवारी घेतलं तरी चालेल. नंबर 3, थुजा 200. थुजा हे हॉर्मोनल इम्बॅलन्स ट्रीट करण्याचं एक उत्तम होमिओपॅथिक औषध आहे. PCOD ट्रीट करण्यासाठी सुद्धा याची खूप मदत होते. अनवॉन्टेड, अननॅचरल ओव्हरग्रोथ्समध्ये थुजाचे रिझल्ट्स खूप छान दिसतात. हे औषध रोज घ्यायचे. रात्री झोपण्यापूर्वी एकदा, दिवसातून एकच डोस घ्यायचा आहे. 1 चमचा पाण्यातून फक्त 2 ड्रॉप्स रोज. नंबर 4, कल्केरिया काब. जर तुम्ही ओव्हरवेट असाल, पिरियड्स इरेग्युलर असतील आणि त्यासोबत हा अनवॉन्टेड फेशियल हेअरचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नॅट्रम्यूरच्या ऐवजी कल्केरिया काब हे औषध घ्यायचे. मग तुम्ही नायट्रम्यूर नाही घ्यायचे. कल्केरिया काब 200 आठवड्यातून 2 वेळा, बुधवारी आणि रविवारी सकाळी उपाशी पोटी 1 चमचा पाण्यातून 2 थेंब औषध असा डोस घेऊ शकता. लोकली लावण्यासाठी होमिओपॅथीमध्ये कोणत्याही इफेक्टिव्ह क्रीम्स किंवा ऑइंटमेंट्स माझ्या माहितीप्रमाणे तर येत नाहीत. पोटातून घ्यायची ही सगळी कॉम्बिनेशन्स 2-3 महिने वापरा. फरक दिसला तर कंटिन्यू करा. तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होईल. जर तुम्हाला अनवॉन्टेड फेशियल हेअरमुळे एम्बॅरेसमेंट किंवा कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटत असेल तर योग्य होमिओपॅथिक उपचार नक्की घ्या. धन्यवाद.